हरियाणातल्या मतदार याद्यांची पोलखोल करत राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब। ब्राझीलच्या मॉलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार, 3.5 लाख नव मतदार नावं ही मतदार यादीतून वगळली। राहुल गांधींचे खळबळजनक आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचा जूनमध्ये कर्जमाफीचा वादा। जूनची मुदत अमान्य, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मराठवाडा दौऱ्यात बांधावर जाऊन ठाकरेंनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। उद्धव ठाकरे दौऱ्यासाठी पहिल्यांदा बाहेर पडले। ठाकरेंनी विकासावर केलेलं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचं टीकास्त्र। उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे केवळ फोटो सेशन, मंत्री संजय शिरसाटांच्या टीका। निवडणुकांसाठी दौरा असल्याची टीका। मुस्लिम मतदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आशिष शेलारांविरोधात तक्रार। काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊतांकडून तक्रार दाखल। द्वेष निर्माण करण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा हेतू, राऊतांचा आरोप। खासदार संजय राऊत रुग्णालयात दाखल। प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे राऊत रुग्णालयात। भाजप सोडून इतर पक्षांसोबत युती करायला तयार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा, तर कार्यकर्त्यांच्या सूचनांवर पुढील 8 दिवसात निर्णय घेऊ। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पीएसआय गोपाळ बदने पोलीस दलातून बडतर्फ। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आदेश। पुढारीचे चेअरमन एमिरेट्स मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा दिमाखात साजरा। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांच्या हस्ते नागरी सत्कार। सिंहा यांनी आत्मचरित्राचंही प्रकाशन। मी विध्वंसक नाही तर विधायक पत्रकारिता केली, पत्रकारितेतून कधीही निवृत्ती घेणार नाही। सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यातून पद्मश्री प्रतापसिंह जाधवांची घोषणा। शिंदेना मुख्यमंत्रीपद देणं सेफ, रिस्क घेता येते, ते मुख्यमंत्रीपद परत करतात। सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यात मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांची मिश्किल डोलेबाजी। कोल्हापूरमध्ये लवकरच मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ स्थापन होणार। पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। सर्किट बेंचचं खंडपीठ करण्याचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडे पाठवल्याची माहिती। पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात नेते मंडळींची मांदियाळी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांकडूनही डॉक्टर जाधव यांना शुभेच्छा, तर आठवलेंकडून खास शैलीत काव्यात्मक सदिच्छा। पुण्यात महिला मांत्रिकाकडून आयटी इंजिनियरची 14 कोटींची फसवणूक। आयटी इंजिनियर दीपक डोळस यांनी परदेशातली मालमत्ता विकून मांत्रिक महिलेला दिले पैसे। फसवणुकीच्या पैशातून विकत घेतला बंगला। नागपूरच्या उमरेड तालुक्यात स्मशानभूमीतल्या 2 मृतदेहांची राख आणि अस्थी गायब। जादूटोणा आणि मंत्रतंत्राचा संशय। कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या शासकीय बंगल्याच्या दुरुस्तीसाठी कोटींपेक्षा जास्त खर्च। नागपूरच्या रवी भवन मधील बंगल्याची डागडुजी सुरू। जोरान ममदानी न्यूयॉर्कचे नवे महापौर। ममदानी न्यूयॉर्कचे पहिले दक्षिण आशियाई वंशाचे मुस्लिम महापौर। 1 जानेवारीला स्वीकारणार पदभार। गुंड निलेश घायवळवर आणखी एक मकोका। 18 सप्टेंबरला घायवळ टोळीच्या सदस्यांनी एका तरुणावर केला हल्ला। टोळीतल्या सदस्यांनी हल्ला केल्यानं निलेश घायवळवर गुन्हा। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमधील नरभक्षक बिबट्याचा शार्प शूटरकडून खात्मा। जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट्याला शूट करण्यासाठी काढलेल्या ऑर्डरनंतर नरभक्षक बिबट्याचा खात्मा। वर्ध्यात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात। 3घांचा मृत्यू, 2 छायाचित्रकारांचा एका जागीच मृत्यू, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू। हिंगणघाटवरून परतत असताना वर्ध्याच्या धोत्रा फाट्याजवळ दुर्घटना।
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठीची याचिका हायकोर्टाने फेटाळली। सार्वजनिक प्रकल्पाला विशिष्ट नाव देण्याचे किंवा बदलण्याचे आदेश देऊ शकत नाही। निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार। भाव न मिळाल्यामुळे हिंगोलीत झेंडूवर शेतकऱ्यानं फिरवला रोटावेटर। 10 ते 15 रुपयांनी झेंडूच्या फुलांची विक्री होत असल्यानं निराशा। सैन्याला धर्म जात नसते, किमान आपल्या लष्कराला तरी राजकारणात ओढू नका। राजनाथ सिंह यांचं राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर।